गोष्टी घेऊन जातो. एक म्हणजे आपल्याला लोकांनी दिलेले शुभ आशीर्वाद किंवा वाईट आशीर्वाद, आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे आपण जे चांगले कर्म केले किंवा वाईट कर्म केले, आणि तिसरं म्हणजे आपण ज्यांच्याकडून आदर मान सन्मान मिळवून गेले किंवा आपण जी सेवा भक्ती केली ते घेऊन जातो. तर माणसापैकी आपल्याला पैसे घेऊन जाता येणार नाही. पैसे इथंच ठेवतात. लोक तर काय करतात, एखादा माणूस मिळाला त्याच्या काय असेल ते सगळं काढून घेतात आणि घरामध्ये ठेवतात. का? पैसा येतो. बाकीचं सगळं काय असतं ते लावा त्याच्या पाठीमागे जाऊ द्या, परत आठवण राहिली घरात ते येईल ते मागायचं. असं नाही म्हणायचं. लोक संतांसाठी ते फक्त धन म्हणजे काय मातीप्रमाणे. चौथ्या चरणामध्ये काय सांगतो तुकाराम महाराज, तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतो, कंठी मिरवा तुळशी व्रत कराय कलेक्शन. आपल्याला तो तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या गावामध्ये कंठीमध्ये तुळशीची माळ पाहिजे. आपल्या गावामध्ये तुळशीची माळ पाहिजे, आणि तुळशीची माळ असल्यानंतर आपल्याला एकादशी सारख्या परम पवित्र अशा तिथीचं व्रत करायचंय, जेणेकरून आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. आपल्याला वरती गेल्यावरती पुण्य कमी पडायला नको, आणि आपल्याला नेहमी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालं पाहिजे. आणि चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्हाला जर गावामध्ये कंठी तुळशीची माळ जर गावामध्ये घालायची नसेल किंवा जर व्रत करायचं असेल ना, तर तुम्ही एवढंच म्हणा हरीची दास तुका म्हणे माझे याचं. म्हणजे तेव्हा आता मी फक्त तुझा आहे एवढं एक मनामध्ये आशा ठेवून आपण तेव्हा विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालं पाहिजे. विठ्ठल तर महाराज या आधी सांगतो म्हणजे आपण त्याचं सरळ भाव. तर पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. महाराज आपल्याला या जीवनामध्ये आल्यानंतर आहे ना, या भौतिक संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला काय वाटतं माहिती का, ही गाडी आहे, बंगला आहे, घर, पैसा, धन दौलत हे सर्व काही माझं आहे. परंतु महाराज हे आपलं नसून हे कुणाचंच नाही आहे, ते तर इथंच राहणार, ते सर्व काही इथंच राहणार आहे. महाराज हा माहिती आहे, यामध्ये जीव नाही आहे. त्यामुळे आपण एक कीर्तन झाल्यावरती तो प्रत्येक जागेवरती जाणार आहे. आपण त्याच्या सोबत घरी घेऊन जाणार आहे का किंवा वागवणार आहे का? नाही महाराज. आपला कशामध्ये जीव अडकला नाही पाहिजे. आणि सर्वात जास्त जीव अडकला तो म्हणजे आधी देवाचे नामस्मरणात अडकायचा. पण आता कशात अडकतंय? मोबाईल आहे ना. सर्वात मोठा दुश्मन म्हणजे कोणाचा नाव? मोबाईल. पण महाराज मोबाईलशिवाय काही चालत नाही. काही याला फोन करायचं म्हणलं, अगं चल आपल्याला लग्नात जायचंय. हा हॅलो, रिंग वाजली. हा फोनच लागतो ना. पण फोनचा आपण चांगल्या गोष्टीसाठी उपयोग केला पाहिजे. आपण त्याच्या मागे न पडता त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये गेलं पाहिजे. अहो आजकालचे लोक ना दारूचं व्यसन लागले. महाराज हे असले व्यसन करायचे नाही, हे आपल्यासाठी हानिकारक आहे. हे लोक आता बोर्डवरती लिहितात, पण याच्या पुढे काय इथं काय लिहितात, इथे लोकांची दारू सुटली जाईल, इथे लोकांच्या पिढ्या सुटल्या जाईल, काय असते ते व्यसन सुटलं जाईल. आता थोड्या दिवसातलं काय लागलं माहिती का बोर्ड, इथं मुलांचे इंस्टाग्रामचे लाड सोडले जातील.
शिव्या देतो. अहो एक व्यक्ती होता, एक मुलगा होता, त्याने काय केलं महाराज माहिती का? त्याला एक पोरगा होता, आता 10वी-12वीला असं, त्याला सहल ट्रिप जायची होती त्यांची. मग ट्रिपला किती फी होती? 1,500 रुपये फी होती, 1500. मग ते तुम्हाला आई म्हणून फी द्यायला 1500 रुपये लागले. जरा तिथं सहलीला जाऊन यायचं, डायमंड वॉटरमध्ये जायचं, 1500 रुपये फी लागते. मग आई म्हणजे अरे बा, त्याची परिस्थिती अशी अतिशय हलकीची होती बरं का. हलकीची परिस्थिती असताना देखील तुम्हाला आई मला पाहिजे महाराज असल्या कामासाठी
माझी चूक झाली. मग त्यानंतर सुद्धा आपले श्रीकृष्ण देखील खूप उदार मनाचे होते, विशाल मनाचे होते. त्यांनी लगेच माफ केलं आणि महाराज भेटीसाठी काहीतरी दिलं पाहिजे ना. सुदामाने मग भेटीसाठी काय होतं, त्याच्या घरामध्ये फक्त काय होतं माहिती का, शिल्लक राहिलेलं होतं डब्यामध्ये खायचं गोळा केलेलं, काय राहिलेलं 3 मोठी पोहे राहिले होते फक्त. आणि मग तिने असंच लाज बजत ते 3 मोठी पोहे काढले आणि श्रीकृष्णांना दिले. श्रीकृष्णांनी आवडीने ते पोहे घेतले आणि ते पोहे घेतल्यानंतर महाराज ते सुदामाने त्याच्या घरात जे काय होतं ते सगळं दान केलं. म्हणजे त्याची संपत्ती काय होती तशी
लक्ष्मणबाई आले आणि त्यातून मागायला मिळाले. Thank you.
कीर्तनरूपी सोहळा सुरू आहे. तर या दिवशी ही तिथी सर्वात म्हणजे पवित्र तिथी कोणती असतात तर ही तिथी पवित्र. म्हणजे का माहिती का महाराज, आज काय तुम्हाला आज मगाशी सांगितलं होतं, आज काय कामदाय दिवस आहे. आणि असं आहे की आज शिखर शिंगणापूरची कावड देखील तिकडं महादेवाच्या तिकडे जात असतील. आणि आणखी माझ्या आजोबाचं पुण्यस्मरण मग काय म्हणतात महाराज, तुका म्हणे होता ठेवा तो भाव सापडला. आणि भगवंताच्या